नाही नाही, बाबा गुजरांनी जी मागणी केलेली आहे, मागणी बरोबर आहे. कसं आहे, आज नागपूर शहर हे महाराष्ट्राचं उपराजधानी आहे आणि उपराजधानीमध्ये आम्हाला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर ताकद वाढवायची आहे तर संविधानिक पोस्ट कमीत कमी द्यायला पाहिजे ना. आज जर आम्हाला कोणाच्या विरोधात जर लढायचं आहे तर आम्ही कसं लढणार आहे. आता प्रफुल्ल पटेल साहेब ही तिन्ही जिल्ह्यामध्ये मेहनत करतात. तुमचं राजू जैन साहेबसुद्धा येऊन निरीक्षक म्हणून इथे पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ज्या ज्या कमिटीवर ज्या ज्या लोकांना वगैरे दिलं तर पक्षाची हालचाल अजून जास्त वाढते, कार्यकर्ते कामाला लागतात. आज आमच्याजवळ असं काहीच नाही ना. आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गडकरी साहेबांचं मन लावून काम केलेलं आहे, ते त्यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी म्हणजे वरती पण सांगितलं की बाबा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली. इवन या ग्रामीणमध्ये त्यांनी पारवेंना मदत केलेली आहे. आज विषय कसा आहे की समोर इलेक्शन आहे. जर या इलेक्शनमध्ये जर आम्हाला जर एकही जागा नाही मिळाली तर आम्ही पक्ष कसा चालवायचा, आमचे कार्यकर्ते कुठे जातील. आज आम्हाला विचारतात की भाऊ आपल्याला कुठं कसं करायचं आहे, भाऊ आपल्याला कसं बांधणी करायची. आता किती दिवस आम्ही मोर्चे काढायचे, किती दिवस आम्ही ते डेप्युटेशन द्यायचं. काही आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्यांनासुद्धा कुठं कामं मिळाले पाहिजे. कार्यकर्तेसुद्धा तेव्हा तर पक्ष वाढेल ना. आता जिंदाबाद मुर्दाबाद करायसाठी कार्यकर्ते कितीदा येतील, एकदा येतील, दोनदा येतील. पण त्या दिवशीच्या मुंबईच्या षण्मुखानंद हॉलच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ह्या MLCची गोष्ट निघाली त्यावेळेस प्रफुल्ल पटेल साहेबांनी एक MLC ही पूर्व विदर्भात जाईल असं जाहीर केलं होतं आणि त्याला दुजोरा अजितदादांनी दिला होता की एक MLC आम्ही पूर्व विदर्भात देणार आहे. त्यांनी जर दिले तर फारच छान आहे, कारण की दोघे वरिष्ठ नेते, दोघे पक्षाचे अध्यक्ष, एक कार्याध्यक्ष, एक अध्यक्ष, मला वाटतं की द्यायला पाहिजे कोणाला तरी. थोडं बहुत आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगू शकतो की आज असं असं चालू आहे, तसं तसं चालू आहे म्हणून. पूर्व विदर्भात म्हटली पण नागपुरात अपेक्षित आहे का, पूर्व विदर्भात आणखी जिल्ह्यात तिकडे दिल्या जातात? नाही, असं आहे, एक MLC आहे ती पूर्व विदर्भात कोणालाही दिली तरी काही फरक पडणार नाही. कारण की एक नेतृत्व तर राहील. आम्ही त्यांच्याकडे जात जाऊ ना 10 वेळा की बा हे काम आहे, ते काम आहे, फलाना आहे. आणि MLC कोणाला मिळेल, आता एक MLC किती लोकांना मिळणार आहे का. त्याच्यामुळे आमची तशी एक मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या संविधानिक पोस्ट आजपर्यंत भरलेल्या नाही त्या ताबडतोब भरायला पाहिजे. आज कोणत्या तरी आमच्या युतीतल्या काही लोक म्हणतात की बा आम्ही कामं केलेले नाही. आम्ही म्हणजे आम्ही नागपूर जिल्हा नाही, नागपूर जिल्ह्याच्या बाहेर लोकांनी कामं केले ना. आमच्या कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलेलं आहे. असं नाही की काम केलेलं नाही आहे म्हणून आमची ही मागणी आहे की आता 2 महिन्यावर इलेक्शन आहेत. 2 महिन्यावर इलेक्शन आहे. जर आत्तापासून जर सांगितलं की तुम्ही कामाला लागा, या याच्यातून अरे आम्ही 10 सीटा मागितल्या तर 2 तर देतील आम्हाला काय. असं आज पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, काटोल या ठिकाणी काँग्रेस भाजपचं कोणीच उमेदवार नाही आहे. तिथे तर आम्ही हमखास हे करू शकतो. आज आम्हाला पक्ष नेतृत्वांनी सांगायला पाहिजे, कारण की आम्हाला अजितदादांना या राज्याचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून आमचे कार्यकर्ते जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही, जोपर्यंत आम्ही आमदार जास्त निवडून नाही आणणार नाही, तोपर्यंत दादांना आम्ही मुख्यमंत्री कसं बनवणार बरं. आणि आमची सगळ्यांची या महाराष्ट्राच्या जनतेची एकच मनापासून इच्छा आहे की अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे. त्याच्याकरता पूर्ण विदर्भ हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रफुल्ल पटेलांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. त्याच्यामुळे दादा हे मुख्यमंत्री बनतीलच, याच्यात काही वाद नाही.